महाराष्ट्रलाइव्ह.in इथे बातमी फक्त दाखवली जात नाही, ती लढली जाते। सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला टच करा। नमस्कार, महाराष्ट्रलाइव्ह.in मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज शहराचे छत्रपती संभाजीनगरमध्ये MIM ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीनच्या शहर अध्यक्षाबाबतीत खांदेपालट करण्यात आलेला आहे। दोनदा विधानसभा लढलेले थोड्या फरकाने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला। महानगरपालिकेत ते गटनेते सुद्धा होते आणि मागील निवडणुकीमध्ये MIMचे प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील यांनी जे जागा वाटप केली त्यावरून त्यांचा वादही झाला होता। त्यांची तेच म्हणजे नासिर सिद्दीकी यांना पुन्हा शहराध्यक्ष पद देण्यात आलेलं आहे। आपण जाणून घेऊया की आता जे दुरावा होता तो दूर झालेला आहे आणि आगामी काळात ते कसं संघटन चालवणार। नासिर भाई, मागे तुमचे खासदार इम्तियाज जलील सोबतही थोडा वाद होता, नंतर ते तुम्ही बाहेरही होते। मग आता तुम्हाला हे शहर अध्यक्ष पद मिळालं म्हणजे याला पुनर्वसन म्हणता येईल का? सर्वप्रथम मी आणि अल्लाच्या नंतर मी माझे ज्येष्ठ नेते आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी साहब आणि अकबरुद्दीन अवैसी साहब आणि आमचे माजी खासदार व प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या मनापासून मी अभिनंदन करतो। त्यांनी मला ही जबाबदारी दिलेली आहे आणि जसं तुम्ही म्हटलं मला की काही वादविवाद झाला होता, वादविवाद माझा स्वतःचा न होता आणि त्यावेळेस आमचे काही उद्देश होते की काही माजी नगरसेवकांना तुम्ही परत तिकीट द्यावा असे मागणी आमची होती, परंतु काही कारणाने त्याने नाही स्वीकारला त्याला, म्हणून आम्हाला काय राग आला होता। त्यानंतर आमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहे ते शहरात दाखल झाले, त्यांनी आम्हाला बोलावला आणि बसून ते आमचे जे वाद होते त्याला मिटवला। त्यापासून आम्ही दोघे मिळून जे आहे कुठेतरी भेटतात, एक दुसऱ्याची चर्चा करतात आणि आम्ही आता आमचे काही वादविवाद नाही आहे सध्या आणि होणार पण नाही, कारण ते आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि त्यांना जबाबदारी दिलेली आहे शहराची नाही महाराष्ट्राची, आणि त्यांनी आज मला शहराची जबाबदारी दिली की तुम्ही संघटनला घेऊन चाला। आणि आमचे जे सुरुवातीपासून आमचे जे मित्र होते जे MIM मध्ये आले, काही कारणाने ते मागे सरकले, काही कारणाने कोणी पक्षात गेले, वेगळ्या पक्षात गेले, ते वेगवेगळ्या पक्षात गेलेल्या माणसाला सोडून जे आमच्या सोच विचाराशी आमचे जुळलेले आहे त्यांना आम्ही त्यांच्या घरी जाऊ, त्यांना बोलू, त्यांना समजू आम्ही आणि परत त्यांना पक्षात आणू आणि आमच्या संघटनेला मजबूत कसा व्हायचं ते बघू। आता मागील निवडणुकीमध्ये जे तुमचे पक्षापासून जे दुरावले होते त्यांना वापस आणण्याचा प्रयत्न तुम्ही करणार आहात असं म्हणणं आहे? नक्की करणार आहे आम्ही। त्यांच्या घरी जाऊ, त्यांना समजून सांगेन की काही कारणाने तुम्ही पक्षातून दूर गेलेले आहे, परत आपल्याला यायचं आहे, कारण की पुढचा जे काळ येणार आहे ते भाजप सरकार जे आहे त्यांच्या असं वाटतं की ते उद्देशाने काही समाजाला ठेस पोहोचवण्यासाठी जे तो काम करत आहे, म्हणून आम्ही आहे आणि दुसरे जे जाती समाज आहे त्यांना पण सोबत घेऊ। नेहमी तुम्ही त्यांच्यावर आरोप वगैरे करत असाल, परंतु तुमच्याच पक्षातले लोक आता सध्या इस्लाम पार्टीमध्ये गेलेले आहेत। ते पहिले नगरसेवक होते, काही पदाधिकारी होते, आता तेच एक तर तो इस्लाम पार्टी एक तुमच्यासाठी आहे आव्हान आणि एक जे तुमचे मित्र तिकडे गेलेले आहेत ते, तर यामध्ये तुम्ही कसं करणार आता संघटनात्मक काम कसं करणार? नाही, काही मित्र गेलेले आहे पण असे कितीक मित्र आहे आमचे जे कुठेच नाही गेले, ते आमच्या विचाराने जुळलेले आहे, म्हणून आम्ही त्यांच्या घरी जाऊ आणि त्यांना परत आणण्याचा प्रयत्न करू। आणि जे वेगवेगळ्या पक्षात गेलेले आहे त्यांना आम्ही काही करू शकत नाही, कारण त्यांचा पण एक आपला राईट आहे की कोणत्याही पक्षात जाऊ शकतो आणि काम करू शकतो, ते त्यांचं काम करील। आम्ही आमच्या कसं काय आम्ही मजबूत होतोय हम ते बघू। आम्ही तुमचं म्हणणं आहे की आता संघटनात्मक बांधणीला तुम्ही महत्त्व देणार आहात? नक्की। आधी सध्या तुमचे 33 असे आणि 3 स्वीकृत 36 सदस्य आहेत तुमचे, तर त्यांच्या बाबतीत कसं, आता तुम्हाला महानगरपालिकेचा अनुभव आहे,
मग ते काही नवनिर्वाचित झालेले त्यांना कामकाज माहिती नाही, तर त्यामध्ये तुम्ही महानगरपालिकेत त्यांच्यासोबत काम करणार, त्यांना मार्गदर्शन करणार का काय? हे बघा, सर्वप्रथम आम्ही आमची बांधणी करणार संघटनांची बांधणी सोबतच आम्ही आमचे जे नगरसेवक आहे त्यांनाही सोबत घेऊन, जसं तुम्ही म्हटलं की ते नवनिर्वाचित आहे, अनएक्सपिरियन्स्ड आहे, म्हणून आता शेख अहमद इथे बसलेले आहे, ते आमचे स्वीकृत सदस्य पण आहे, यांना आतमध्ये पाठवलेलं आहे कारण की यांचा एक आपला अनुभव आहे. आणि 2-3 फेरोज खान आहे जे पूर्वी पण होते ते नगरसेवक. असे मिळून आम्ही दोघे ते जनतेचं काम करील आणि आम्ही जे आहे तो संघटनाचं काम करणार, असं दोघे मिळून जे आहे तो जनतेचं काम करणार असं आम्हाला वाटतं. नाराजगी होती ते सगळे दूर झाली, आता दूर झालेली आहे कारण की जबाबदारी मोठी आहे आणि नाराजगीला बाजू ठेवून आम्ही आता आमचे पक्षाचं काम करणार, कारण आम्ही सगळे पक्षाचे बांधलेले आहे आणि त्याची विचारधाराला जोडलेले आहे आपण, आणि ती विचारधाराला पुढे कसं काय घेऊन जात आम्ही ते आम्हाला बघावं लागेल. हे छोटे छोटे किरकोळ जे वादविवाद आहेत सगळे मिटून टाकले मी. नासिर सिद्दीकी यांचं म्हणणं आहे की आमचं काही विषयावर वैचारिक मतभेद होते ते कुठेतरी संपलेले आहे, परंतु आगामी काळामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये MIM पक्षाची बांधणी आम्ही करणार आहोत, पक्ष मजबूती करणार आहोत आणि आगामी काळामध्ये पक्ष बांधणी करून महानगरपालिकेतले 33 आणि 36 नगरसेवकांना घेऊन शहराचा विकास आणि पक्षाला मजबूत बांधणी हेच त्यांचं ध्येय राहणार आहे. या आणि अशाच बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा MaharashtraLive.in.